एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. काय पाहायचं सरकार? 288 आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का? नांदेडमध्ये एक शेतकरी जय जवान जय किसान नारे लावत तहसीलदारची गाडी फोडतो. त्या दरम्यान बच्चूभाऊ कडू सांगतात की शेतकरी आत्महत्या करण्यापेक्षा या आमदारांना कापायला पाहिजे. त्याच दरम्यान गायकवाड आमदार म्हणतोय की शेतकऱ्यांना आमदारांचा गळा कापून न्याय भेटणार आहे का? मला सांगायचं आहे की आमदारांना जिवंत सोडून राजाच्या गादीवर बसून जर शेतकऱ्यांना न्याय भेटत नसेल तर तुमच्यासारख्या आमदारांचा गळा कापूनच न्याय घ्यावा लागेल. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता, शेतकरी असो, कामगार वर्ग असो, हे कुठे जिरतायत माहीत आहे का? प्रत्येक टेबलावरती जिथं जिथं भ्रष्टाचार होतोय ना तिथं शेतकऱ्यासाठी योजना येतात, त्याचा तर अर्धा हिस्सा नेते खातात. त्या 50% मधून अर्धे हिस्से तर हे ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार हे खातात. शेतकऱ्यांच्या नशिबाला काय? तीच गत आहे सर्वसामान्य जनतेची. यांचाही तोच हाल आहे. यांनाही न्याय भेटत नाही. यांनाही लुबाडणारे हजारो टेबल आहेत. मग सांगा, तुम्हाला सोडून न्याय भेटणार का तुमचा गळा कापून न्याय घ्यावा लागेल? जय हिंद, जय महाराष्ट्र.